इच्छुक उमेदवार होते, काय सांगाल? मी इच्छुक उमेदवार होतो. मी माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे सुद्धा फॉर्म भरला होता. त्याच्यानंतर माझ्या विठ्ठलमंदिर प्रभागातील ज्येष्ठ नेते जे आहे त्यांनी सुद्धा मला विनंती केली होती की बा एकीकडे न करता एक अध्यक्ष म्हणून सुभाषजी कासनगोटवार यांच्याकडे सुद्धा तू आपला उमेदवारी अर्ज भर, जेणेकरून आम्हाला सुद्धा बोलण्यास त्याच्यात हे काही राहणार नाही. म्हणून तुम्ही दोन्ही कडे मी फॉर्म भरला. पण मी निष्ठावान कार्यकर्ता आहो. माझ्या प्रभागात ज्या पद्धतीनं मी स्वतः काम करत होतो त्याला धुळीस मिळवण्याचं काम या भारतीय जनता पार्टीमध्ये या सुभाष कासनगोटवार आणि या आमदारांनी केलं. आज आम्ही ज्या पद्धतीनं काम करत होतो त्याचे विनवणी न त्याचा वाजागाजा न करता माझं सर्वेमध्ये प्रथम क्रमांकावर नाव असताना मी विनंती केली होती की बा जर तुम्ही माझं नाव ठेवत असाल, माझी दुसऱ्या पक्षातर्फे दुसऱ्या पक्षामध्ये माझी एंट्री करून द्या आणि तिथून मला बीजेपीच्या त्या गटातून मला उमेदवारी द्या. ही सुद्धा विनंती मी वारंवार केली, पण माझ्या शब्दाचा मान नाही. कारण हेतू पुरस्पर माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सक्रिय कार्यकर्ता म्हणून आमची जी ओळख झालेली आहे त्याचा हेतू पुरस्पर त्याचा नायनाट कसा करायचा या उद्देशातून आमची सीट कापण्यात आली जाणूनबुजून. कारण आम्ही सुद्धा हे बघितलं आहे की 4 सीटच्या नावावरती आता कमीत कमी 8 या 9 काहीतरी सीटा त्या गटाला देण्यात आलेल्या आहे. ह्या कोणातून दिल्या तर पक्षाचे इतर लोक 4 ते 5 लोक त्या शिवसेना गटामध्ये जाऊन त्यांना सीटा प्रदान केलेल्या आहे. याचा अर्थ याच्यामध्ये मी सुद्धा येत होतो प्रदान करण्यामध्ये, माझा सुद्धा नंबर लागत होता. पण हे कर्ज न करता परस्पर माझा हेतू पुरस्पर माझी सीट कापण्यात आली. कारण मी माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या गटातील आहे म्हणून अशी त्याची विनवणी करून वाजागाजा करून माझी सीट कापण्यात आली. यानंतर आम्ही हे सर्व ज्यांची सीट कापण्यात आली, विशालजी निंबाळकर, मी स्वतः, माझी मिसेस सौ किरण कोटपल्लीवार, गणेश बानकर आणि मुग्धाजी खांडे या 4 जणांना जाणून बुजून पक्षाचं काम सच्चे कार्यकर्ते असताना सुद्धा त्यांची सीट कापण्यात आली. म्हणून आम्ही उभाटा ठाकरे गटाची मशाल घेऊन आम्ही 4 लोकांनी एकमताने उभाटा सेनेमधून उभं राहण्याचं ठरवलं आहे. आणि आम्ही ती निवडणूक निश्चितपणे चांगल्या प्रकारे आणि चांगल्या मताने आम्ही निवडून येऊ अशी मी ग्वाही देतो. मी विठ्ठल मंदिर प्रभाग क्रमांक 15 मध्ये आम्ही ही निवडणूक लढतोय.